चला वेल प्लेड, चारही संघांचं अभिनंदन. आणि लवकरात लवकर वडेकरवाडी आपण स्टेजच्या समोर यायचं आहे. थोड्याच वेळात या स्पर्धेचं आपण बक्षीस वितरण सोहळा इथे सुरू करणार आहोत. चला आपण आता बक्षीस वितरण सोहळा इथे सुरू करतो. त्या अगोदर काही मान्यवर इथे उपस्थित झालेले आहेत आणि आपल्या भारताची संस्कृती आहे, महाराष्ट्राची परंपरा आहे, अतिथी देवो भव, आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान करणं ही प्रत्येक स्पर्धेची ओळख आहे आणि आपण आता विशेष सन्मान करणार आहोत. त्या अगोदर या स्पर्धेमध्ये काही घटकांना खूप चांगलं सहकार्य केलं आज संपूर्ण दिवसभर. त्याच्यापैकी आमच्या ऑफिशियली पंच 3 पंच होते मित्रांनो, ज्या पंचांना या स्पर्धेमध्ये खूप चांगली पंचांची भूमिका पार पडली असते. आमचे पंच शिवराव मैती सर जे नवघर बुलुंडचे आहेत, त्यानंतर रुपेश साबंत भांडूप आणि
प्रसाद राजाध्यक्ष या तिन्ही पंचांचा सन्मान इथे केला जाईल. तर तिन्ही पंचांना मी विनंती करेन आपण या व्यासपीठावरती आपला शुभ सन्मान इथे घेतला जाईल. मी राहुल देसाईंना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या तिन्ही पंचांचा आपण सन्मान करावा. राहुल देसाई यांच्या शुभ हस्ते पंच शिवराम भोईते सरांचा हा सन्मान होतो. एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. खूप चांगली पंचांची भूमिका पार पडली या स्पर्धेमध्ये. चला कॅमेरामॅन थोडासा क्लोज करा. त्यानंतर पुढचे पंच आहेत रुपेश साबण सर यांचाही सन्मान या ठिकाणी घेतला जाईल. राहुल देसाई यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. महाराष्ट्राचा वस्त्र अलंकार माय 14 शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्याचा सन्मान होतोय. खूप खूप आभार. त्यानंतर प्रसाद राजाध्यक्ष यांचाही सन्मान केला जाईल कारण यांनी सुद्धा सकाळपासून संध्याकाळपर्यंत या स्पर्धेमध्ये खूप चांगली पंचांची भूमिका पार पडली. त्यांचाही सन्मान या ठिकाणी घेतला जाईल. राहुल देसाई यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान होतोय. त्यानंतर व्यासपीठावरती उपस्थित असणारे आमचे संदीप देसाई साहेब यांचाही सन्मान या स्पर्धेच्या वतीने आम्ही घेतोय. मी पुन्हा एकदा राहुल देसाईंना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान करावा. त्यानंतर संदीप देसाई यांचा शुभ सन्मान इथे घेतला जाईल. संदीप देसाई सर आले आणि खरोखरच फायनलची शोभा वाढली कारण लगेचच त्यांच्या माध्यमातून बक्षिसाची घोषणा झाली आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आम्ही करतोय. त्यानंतर आज ज्यांचा वाढदिवस आहे मित्रांनो आपले एक कराड दक्षिण क्रिकेट संघटनेचे एक प्रामाणिक खेळाडू आमचे मित्र मारुती शिंगण ही या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आम्ही करणार आहोत. मी ओमकार चव्हाण यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय श्री मारुती शिंगण यांना आपण सन्मानित करावं. त्यानंतर या स्पर्धेमध्ये मित्रांनो नाश्त्याची व्यवस्था ज्या व्यक्तीच्या माध्यमातून झालेली आहे असे आमचे सन्माननीय श्री साहिल काशी यांचाही सन्मान इथे घेतला जाईल. मी साहिलला विनंती करतो आपण या व्यासपीठावरती आपलाही शुभ सन्मान इथे घेतला जातोय. मी सूरज यांना विनंती करतोय सूरज आपल्या शुभ हस्ते सन्मान करावा. साहिल काशी त्यांना सन्मानित करणार आहोत. त्यानंतर मित्रांनो एक आपण विशेष सन्मान करणार आहोत. विशेष पारितोषिक देणार आहोत. संदीप देसाई साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून पारितोषिक डिक्लेअर झालं होतं. ज्या गोलंदाजाने एकाच ओव्हरमध्ये लगातार 4 विकेट घेतले असा वरेकरवाडी या टीमचा मोहन या खेळाडूला मी विनंती करतो आपण यावं हे पारितोषिक देण्यासाठी आणि ज्यांच्या माध्यमातून पारितोषिक लावण्यात आलं होतं म्हणजे आदरणीय श्री संदीप देसाई यांनाच विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा पारितोषिक आपण मोहन यांना द्यावा.
त्यानंतर व्यासपीठावरती सूरज शिंगण येथे उपस्थित आहेत आणि त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या वतीने आम्ही करणार आहोत. मी प्रथमेश यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान करावा. प्रथमेश जंगम आपण यायचंय, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. चला तर आपण आता बक्षीस वितरण सोहळ्याकडे बोलतो. मित्रांनो, जवळ या लवकरात लवकर. चला तर आपण पहिलं पारितोषिक आपण जाहीर करतोय या स्पर्धेचं. खरं तर मित्रांनो, कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळे या टीमच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन होतं. श्री ज्योतिर्लिंग चषक 2025 पर्व क्रमांक पहिलं आणि या स्पर्धेतला पहिलं पारितोषिक आहे, पहिलं बक्षीस आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, ज्याने खूप चांगली फिल्डिंग केली आणि असे कठीण झेल त्याने सोपे करून टिपले असा खेळाडू या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलेला आहे. टीमचं नाव आहे भैरवनाथ 11 वरेकरवाडी आणि खेळाडूचं नाव आहे राजेश वरेकर. एका हाताने त्याने झेल टिपला होता. मी सूरज शिंगण यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ट्रॉफीचं आपण वितरण करायचं आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्योतिर्लिंग ट्रॉफी 2025 राजेश वरेकर खेळाडू. बक्षीस विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचं मनपूर्वक आभार. त्यानंतर मित्रांनो, पुढचं पारितोषिक आहे उत्कृष्ट फलंदाज, ज्याने बॅटिंग करत असताना चांगल्या धावा उभारल्या या स्पर्धेमध्ये. कोणी सांगेल का? उत्कृष्ट फलंदाज एनिजस कोण सांगेल का? मी सन्माननीय रोहित देशमुख यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ट्रॉफीचं आपण वितरण करायचं आहे. उत्कृष्ट फलंदाजासाठी मित्रांनो एक बॅट होती टेनिस बॉल क्रिकेटची. श्रीमती वंदना भीमराव शिंगारे यांच्या स्मरणार्थ दीपक भीमराव शिंगारे फौजी आहेत, यांच्याकडून ती बॅट पुरस्कृत केली होती. आणि उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतला ज्याने 4 मॅचेस मध्ये 54 धावा बनवल्या आणि तो ठरला या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज. टीमचं नाव SD11 गणेशवाडी आणि खेळाडूचं नाव आहे सुजित खोत. चला सुजित लवकर या. सुजितला विश्वासच बसत नाही आहे की मला आहे का मग दुसऱ्याला आहे. उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतला SD11 गणेशवाडी या टीमचा सुजित खोत, याला पुरस्कार दिला जातोय. रोहित देशमुख यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जातोय. टेनिस बॉल क्रिकेटची एक बॅट अमित राज ब्रँड कंपनीची. बक्षीस विजेत्यांचं अभिनंदन, त्यानंतर मान्यवरांचा आभार.
त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर. मित्रांनो, आम्ही तर खरोखरच त्या गोलंदाजावरती प्रभावित झालो, म्हणजे आम्ही सुद्धा त्या गोलंदाजाच्या प्रेमात पडलो. अशी अफलातून गोलंदाजी ज्यानं केली. संपूर्ण ओव्हरऑल स्पर्धेमध्ये ज्या गोलंदाजाने 7 विकेट घेतल्या, असा या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज ठरलेला आहे. एनिजस 7 विकेट घेतलेत. कोण सांगेल का? काय? येस, बरोबर आहे, मोहन वरेकर. वरेकरवाडीचा मोहन वरेकर ठरला उत्कृष्ट गोलंदाज. आणि टेनिस बॉल क्रिकेटचे शूज ते आम्हाला ओमकार उत्तम चव्हाण यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले होते आणि त्यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार आम्ही देणार आहोत. मोहन वरेकर याने एकाच ओव्हरमध्ये लगातार 4 विकेट घेतलेत. टोटल 60 विकेट्स या स्पर्धेमध्ये प्राप्त केलेले आहेत. चला, बक्षीस विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचा आभार. त्यानंतर आपण आता इंडिव्हिज्युअल्स पारितोषिकाकडे जाणार आहोत, म्हणजेच टीम पारितोषिकाकडे जाणार आहोत. चतुर्थ पारितोषिक 5,000 रुपये रोख आकर्षक ट्रॉफी निवास बबन मोरे यांच्याकडून ते पुरस्कृत केले होते. आणि 4थ्या क्रमांकावरती या स्पर्धेमध्ये जो संघ राहिला तो संघाचं नाव आहे मीनाई देवी स्पोर्ट्स तुलसन. आपण यायचं आहे. रोख रक्कम 5,000 व आकर्षक ट्रॉफी. मी कराड दक्षिण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सचिन देसाईंना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ट्रॉफीचं आपण वितरण करायचं आहे. चौथ्या क्रमांकाचा मानकरी श्री मीनाई देवी स्पोर्ट्स तुळसन टीम. अभिनंदन टीम, वेल प्लेड, अभिनंदन आणि मान्यवरांचा आभार. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी तृतीय पारितोषिक होतो. रोख रक्कम 7,000 व आकर्षक ट्रॉफी कैलासवासी अरुण विठ्ठल शिंगण यांच्या स्मरणार्थ अमोल गायकवाड यांच्याकडून ते बक्षीस पुरस्कृत केलं होतं. आणि हे गणेश चव्हाण आणि प्रमोद पाटील या दोघांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ट्रॉफीचं आपण वितरण करायचं आहे. तृतीय क्रमांकाचा मानकरी संघ ठरलाय टीम SD11 गणेशवाडी टीम. SD11 गणेशवाडी टीम. चला, घ्या लवकर, घ्या, मच्छर चावायला लागलाय. बक्षीस विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचं मनपूर्वक आभार. त्यानंतर पुढचा पारितोषिक आपण घेतोय. द्वितीय क्रमांक रोख रक्कम 10,000 रुपये. मी संदीप देसाई साहेब आणि मारुती शिंगण या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ट्रॉफीचं आपण वितरण करायचं आहे. द्वितीय पारितोषिक माननीय आनंदा शिंगण साहेब आणि कैलासवासी लक्ष्मण मारुती जाधव यांच्या स्मरणार्थ अभिनाथ जाधव साहेब यांच्याकडून हे बक्षीस पुरस्कृत केले होतं. आणि द्वितीय क्रमांक म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ ठरला जय बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी टीम. 10,000 रुपये रोख व आकर्षक ट्रॉफी. मारुती शिंगण आणि संदीप देसाई यांच्या उपस्थितीमध्ये या ट्रॉफीचं वितरण होईल.
चला, बक्षीस विजेत्यांचं अभिनंदन, त्यानंतर मान्यवरांचं मनपूर्वक आभार. त्यानंतर मित्रांनो, या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक आपण देणार आहोत. म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये या स्पर्धेतला मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज, ज्याने बॅटिंग चांगली केली, गोलंदाजी चांगली केली, फिल्डिंग चांगली केली, अगदी तिन्ही फॉर्मॅटमध्ये एक अग्रगण्य कामगिरी करणारा खेळाडू आणि या स्पर्धेतला म्हणजेच श्री ज्योतिर्लिंग ट्रॉफी 2025चा मालिकावीर खेळाडू ठरलेला आहे, ज्याने बॅटिंग करत असताना टोटल 74 धावा उभारल्या असा खेळाडू. एनी केस कोण सांगेल का मालिकावीर? बजरंग स्पोर्ट तुमच्यापैकी? वरेवाडी, वरेकरवाडी, तुलसन 74 धावा. अमोलवीर नाहीये, संदीपवीर ठरलाय या स्पर्धेतला मालिकावीर. मी प्रितेश लटके आणि सुरेश शिंगण या दोन्ही व्यक्तींना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण वितरण करायचं आहे. मालिकावीर जर्मन स्पोर्ट्स सिंगणवाडी या टीम कडून हे पारितोषिक पुरस्कृत केलं होतं. इयर कूलर इथे दिलं जाईल. खेळाडूचे नाव आहे संदीप वीर. खास ही स्पर्धा खेळण्यासाठी पुण्यावरून सकाळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आता ते पुण्याला जातील. वेल प्लेड, अभिनंदन आणि मान्यवरांचा आभार. त्यानंतर या स्पर्धेतला अंतिम विजेता म्हणजे जो जीता वही सिकंदर, रोख रक्कम 15,000 व आकर्षक ट्रॉफी. मी सर्वच ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोले टीमच्या सर्वच खेळाडूंना विनंती करतो की आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीचं आपण वितरण करायचं आहे. 15,000 व आकर्षक ट्रॉफी, जो जीता वही सिकंदर. 2 अक्षराचे धक्के यावर्षी या स्पर्धेमध्ये ज्या संघाने दिलेले आहेत तो संघ आहे भैरवनाथ 11 वरेकरवाडी. वेल प्लेड, अभिनंदन टीम. यंदाच्या हंगामातली बेलापूरची स्पर्धा पहिली जिंकली आणि या दिवा 40+ कोलीवाडा या क्रीडांगणामध्ये ज्योतिर्लिंग स्पोर्ट्सची स्पर्धा जिंकलेली आहे. वेल प्लेड, अभिनंदन टीम. बक्षीस विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचं मनपूर्वक आभार. आणि मित्रांनो, या स्पर्धेतला बक्षीस वितरण सोहळा ऑफिशियली संपला असं आम्ही घोषित करतो आणि मी मात्र उमेश म्हात्रे समालोचक सर्वांची रजा घेतोय. धन्यवाद, थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट आणि सर्वांना गुड नाईट. सर्वात महत्वाचा आजच्या दिवसातील महत्वाचा सन्मान उमेश म्हात्रे सर यांच्या हस्ते, अजय पालकर यांच्या हस्ते उमेश म्हात्रे सरांचा सन्मान केला जाईल अजय पालकर यांच्या माध्यमातून.